आणि ही आहे मिरची आणि आणि हा आहे लिंबू. बघा आता आई काय करते. आता आपण काय बनवणार आहोत? उपमा. बघा आता कशी बनवते माझी आई उपमा. माझ्या आईचा हाताचा उपमा तर केवढा छान असतो ना. हो ना. आता कांद्यामध्ये मिरची आणि टोमॅटो. आता पाणी गरम करायचे. आता पाणी गरम होईपर्यंत आपण रवा भाजून घेऊया. रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. रवा आता खूप चांगला भाजला गेला आहे. त्याला आता आपण कढईतून काढून घेऊ. आता आपण तेलामध्ये शेंगदाणे परतून घेऊया. ज्यांना शेंगदाणे आवडत नसतील त्यांनी ओले मटार किंवा उडीद डाळीचा पण वापर केला तरीही चालेल. शेंगदाणे आता खरपूस तळले गेले आहेत. आता आपण तेलामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. आता तुम्हाला उपमा जर खूप तिखट हवा असेल तर सगळ्यात आधी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. आणि जर तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर आधी कांदा तळून द्या. आता आपण फ्लेवर साठी टोमॅटो पण टाकू शकतो. जर तुम्हाला पिवळा उपमा हवा असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका. आणि जर तुम्हाला सफेद कलरचा उपमा हवा असेल तर हळद स्किप करा. आता आपण जे पाणी गरम करून ठेवलं होतं ते यामध्ये ओतून एकजीव करून घ्यायचं. आता यात चवीनुसार मीठ ऍड करा. आता यात रवा मिक्स करायचा आहे आणि तो सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार. रवा जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत तो सतत मिक्स करत राहा. यात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडीशी साखरही टाकू शकता. आता तळलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून परत एकदा मिक्स करा आणि ते वाफेवर शिजवायला ठेवा. चवीसाठी तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं लिंबूही पिळू शकता. अशा प्रकारे आपला उपमा वाफेवर शिजून रेडी आहे. 5 मिनिटांमध्ये आपण हा उपमा करून सर्व्ह करू शकतो. बघूया आईचा उपमा कसा झालाय. काय टेस्टी झालाय. बघ खायचा. जर तुम्हाला हा उपमा आवडला असेल तर मला कमेंट शेअर करून सांगा की ही व्हिडिओ कशी वाटली. थँक्यू.